नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या डेली ब्लॉग मध्ये। आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण एका अप्रतिम आणि बहुगुणी फळाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे फणस। बघा, हे आहे आजचं फणस। तुम्ही कधी याला जवळून पाहिलं आहे का? बऱ्याच जणांना फणस म्हणजे फक्त एक काटेरी आणि चिकट फळ वाटतं, पण याच्यामध्ये दडलेले आहेत अनेक पौष्टिक गुणधर्म आणि चविष्ट पदार्थ। फणसाचे अनेक उपयोग आहेत। कच्च्या फणसाची भाजी तर अप्रतिम लागते, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात ती खूप लोकप्रिय आहे। काही ठिकाणी तर याचे कटलेट्स आणि वडे बनवतात आणि जेव्हा फणस पिकतो तेव्हा त्याची गोड चव फारच अप्रतिम असते। पिकलेल्या फणसाचे गर, पोळी, सांदण आणि वड्या अजूनही काही पारंपरिक पदार्थ आहेत जे आजही आवडीने खाल्ले जातात। आता प्रश्न येतो की चांगला फणस कसा निवडायचा? पिकलेला फणस सहसा थोडा मऊ लागतो आणि त्याला एक विशिष्ट गोड सुगंध येतो, तर भाजीसाठी कच्चा फणस निवडायचा असेल तर तो कडक आणि हिरवा असावा। फणस कापताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण त्याला खूप चीक असतो, यासाठी हाताला आणि सुरीला तेल लावून घ्या, यामुळे चिकटपणा कमी होतो। तुम्हाला माहित आहे का, फणस फक्त चविष्ट नाही तर पौष्टिक देखील आहे। यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात। हे आपल्या पचन संस्थेसाठी खूप चांगले आहे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते। मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील कच्च्या फणसाची भाजी फायदेशीर मानली जाते। तर मंडळी, हा होता माझा आजचा फणस स्पेशल डेली ब्लॉग। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि फणसाबद्दल काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल। तुम्ही फणसाचे कोणते पदार्थ खाता किंवा तुमची कोणती खास फणसाची रेसिपी आहे, मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। छान छान रेसिपी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला लाईक आणि फणसाची ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।